Welcome students. In this video lecture, we will study the remaining articles of the topic magnetic materials. आता अगोदरचं जे व्हिडिओ लेक्चर झालेलं आहे त्या लेक्चरमध्ये आपण कोणकोणते आर्टिकल स्टडी केलेले आहेत. तर पहिलं जे आर्टिकल आहे ते आर्टिकल म्हणजे एक्सप्रेशन फॉर ऑर्बिटल मॅग्नेटिक मोमेंट आणि त्याच्यासाठी कोणता फॉर्म्युला तुम्हाला मिळालेला आहे तर m ऑर्बिटल इक्वल टू EVR डिवायडेड बाय 2 किंवा दुसरा कोणता फॉर्म्युला आहे m ऑर्बिटल इक्वल टू E कॅपिटल L डिवायडेड बाय ट्वाईस ME. ओके, आणि त्या फॉर्म्युल्यावरून तुम्ही गायरोमॅग्नेटिक रेशोसाठी एक्सप्रेशन जे आहे ते कॅल्क्युलेट केलेलं आहे. गायरोमॅग्नेटिक रेशोसाठी कोणतं एक्सप्रेशन आहे तर E upon twice ME, E divided by twice ME, where E is the electronic charge and ME is the mass of that electron, mass of an electron. तुम्हाला परीक्षेमध्ये गायरोमॅग्नेटिक रेशोवरती तुम्हाला एक्झाम्पल विचारलं जातं. कशा प्रकारे एक्झाम्पल विचारलं जातं? कॅल्क्युलेट दी गायरोमॅग्नेटिक रेशो ऑफ ॲन इलेक्ट्रॉन इफ ईची व्हॅल्यू दिलेली असेल अँड स्मॉल ME दॅट मीन्स मास ऑफ इलेक्ट्रॉनची व्हॅल्यूसुद्धा जर दिली असेल तर तुम्ही हा फॉर्म्युला यूज करून तुम्ही गायरोमॅग्नेटिक रेशो ऑफ ॲन इलेक्ट्रॉन कॅल्क्युलेट करू शकता. त्याचं SI युनिट आहे कूलम पर kg. ओके, त्याच्यानंतर नेक्स्ट आर्टिकलसुद्धा स्टडी केलेला आहे बोर मॅग्नेटॉन. आता हा जो बोर मॅग्नेटॉन जो आहे त्याच्यासाठी तुम्ही फॉर्म्युला बघितलेला आहे. कोणता आहे फॉर्म्युला तर m ऑर्बिटल 1 और त्याला म्हटलं जातं बोर मॅग्नेटॉन इज इक्वल टू EH डिवायडेड बाय 4 पाय ME आणि त्याची व्हॅल्यू किती येते 9.274 इंटू 10⁻⁻24 एम्पियर मीटर स्क्वेअर. आता त्याच्यानंतर लेक्चरमध्ये तुम्ही काय स्टडी करणार आहात तर व्हॉट इज स्पिन मॅग्नेटिक डायपोल मोमेंट. स्पिन मॅग्नेटिक डायपोल ऑफ ॲन इलेक्ट्रॉन म्हणजे काय तर जसा इलेक्ट्रॉन हा न्यूक्लियसच्या भोवती सर्क्युलर ऑर्बिटमध्ये फिरत असतो आणि सर्क्युलर ऑर्बिटमध्ये फिरण्यामुळं इलेक्ट्रॉनला कोणता मोमेंटम असतो तर अँग्युलर मोमेंटम, ज्याप्रमाणे आपण ह्या डायग्रॅममध्ये वरच्या डायग्रॅममध्ये दाखवलेला आहे. तुम्हाला इथं दिसतंय डायग्रॅममध्ये ह्या L हा तुम्हाला इथं दाखवलेला आहे. L म्हणजेच काय तर इलेक्ट्रॉन हा ऑर्बिटल मोशनमध्ये सर्क्युलर ऑर्बिटमध्ये फिरत असल्यामुळं L हा काय आहे तर त्या इलेक्ट्रॉनचा अँग्युलर मोमेंटम आहे आणि इलेक्ट्रॉनला अँग्युलर मोमेंटम असल्यामुळं इलेक्ट्रॉनला ऑर्बिटल मॅग्नेटिक मोमेंट असतो. इलेक्ट्रॉनला ऑर्बिटल मॅग्नेटिक मोमेंट असतो. आता ऑर्बिटल मॅग्नेटिक मोमेंट ऑफ ॲन इलेक्ट्रॉन अँड अँग्युलर मोमेंटम ऑफ ॲन इलेक्ट्रॉन हे दोन्ही कसे असतात अपोजिट डायरेक्शनमध्ये. ओके, आता जसा इलेक्ट्रॉन हा सर्क्युलर ऑर्बिटमध्ये फिरतो तसाच इलेक्ट्रॉन हा स्पिनिंग होत असतो. स्पिनिंग मोशन म्हणजेच काय तर इलेक्ट्रॉन हा स्वतःच्या ॲक्सिसभोवती म्हणजे स्वतःभोवती फिरत असतो आणि इलेक्ट्रॉन हा स्वतःभोवती फिरत असल्यामुळं इलेक्ट्रॉनला स्पिन अँग्युलर मोमेंटम असतो आणि ह्या स्पिन अँग्युलर मोमेंटममुळं इलेक्ट्रॉनमध्ये स्पिन मॅग्नेटिक डायपोल मोमेंट काय होते तयार होते, जी MS या नोटेशननी दाखवलेली आहे. आता ज्यावेळेस एक्सटर्नल मॅग्नेटिक फील्ड इलेक्ट्रॉनवरती ॲप्लाय केलं जातं त्यावेळेस S आणि MS ह्या दोन्ही ज्या डायरेक्शन्स आहेत म्हणजे स्पिन अँग्युलर मोमेंटमची डायरेक्शन आणि स्पिन मॅग्नेटिक डायपोल मोमेंटची डायरेक्शन ही कशी असते एकमेकाला अपोजिट असते. डायग्रॅममध्ये तुम्हाला दाखवलेलं आहे. इथं पहिल्या डायग्रॅममध्ये काय दाखवलेलं आहे तर व्हेन इलेक्ट्रॉन इज प्रेझेंट इन द एक्सटर्नल मॅग्नेटिक फील्ड इन दॅट केस एकतर S जर अपवर्ड डायरेक्शनमध्ये असेल तर MS हा डाऊनवर्ड डायरेक्शनमध्ये असेल. म्हणजे मगाशी सांगितल्याप्रमाणे जसा M ऑर्बिटल हा अपवर्ड डायरेक्शनमध्ये असतो आणि कॅपिटल L हा त्याच्या अपोजिट डायरेक्शनमध्ये असतो त्याचप्रमाणे इथंसुद्धा स्पिन अँग्युलर मोमेंटम हा अपवर्ड डायरेक्शनमध्ये म्हणून त्याचा स्पिन मॅग्नेटिक डायपोल मोमेंट हा डाऊनवर्ड डायरेक्शनमध्ये आणि जर स्पिन अँग्युलर मोमेंटम हा जर डाऊनवर्ड डायरेक्शनमध्ये असेल तर स्पिन मॅग्नेटिक डायपोल मोमेंट हा कसा असतो अपवर्ड डायरेक्शनमध्ये असतो. आणि इलेक्ट्रॉनचा रिझल्टंट मॅग्नेटिक मोमेंट हा किती येतो तर इलेक्ट्रॉनचा ऑर्बिटल मॅग्नेटिक मोमेंट प्लस
इलेक्ट्रॉनचा स्पिन मॅग्नेटिक मोमेंट. म्हणजे इलेक्ट्रॉनला ऑर्बिटल मोशनमुळं जो काही मॅग्नेटिक मोमेंट येणार आहे म्हणजे त्याला म्हणतात आपण ऑर्बिटल मॅग्नेटिक मोमेंट. आणि स्पिन मोशनमुळं जो काही मॅग्नेटिक मोमेंट येणार आहे त्याला म्हणतो आपण स्पिन मॅग्नेटिक मोमेंट. ह्या दोन्हीची ॲडिशन जर घेतली तर तुम्हाला काय मिळणार आहे, रिझल्टंट मॅग्नेटिक मोमेंट ऑफ द ॲटम मिळेल. ओके, रिझल्टंट मॅग्नेटिक मोमेंट ऑफ दॅट इलेक्ट्रॉन ऑर ॲटम हे तुम्हाला मिळणार आहे. पुढं नेक्स्ट क्वेश्चन कोणता आहे, तर एक्सप्लेन रिझल्टंट मॅग्नेटिक मोमेंट ऑफ ॲन ॲटम विथ द हेल्प ऑफ पाउलीज एक्सक्लुजन प्रिन्सिपल. म्हणजे पाउलीज इज द नेम ऑफ द सायंटिस्ट आणि या सायंटिस्टनी जे काही पाउलीज एक्सक्लुजन प्रिन्सिपल जे आहे जे काही सांगितलेलं आहे ते तुम्हाला ह्या ठिकाणी काय करायचं आहे, एक्सप्लेन करायचं आहे. आता पाउलीज एक्सक्लुजन प्रिन्सिपल म्हणजेच काय, तर हे जे पाउलीज एक्सक्लुजन प्रिन्सिपल जे आहे ते प्रिन्सिपल ॲटमच्या स्टेटशी रिलेटेड जे काही व्हेरिएबल्स असतात त्या व्हेरिएबलवरती डिपेंडंट असणार असं पाउलीज एक्सक्लुजन प्रिन्सिपल आहे. आता कोणतं आहे बघा, तर दी स्टेट ऑफ इलेक्ट्रॉन इन ॲन ॲटम इज डिफाईन्ड विथ दी सेट ऑफ क्वांटम नंबर्स. म्हणजे इलेक्ट्रॉनची जी स्टेट असते म्हणजे इलेक्ट्रॉन हा कुठं प्रेझेंट असेल, कोणत्या शेलमध्ये असेल, तुम्ही केमिस्ट्रीमध्ये पाहिलेलं आहे इलेक्ट्रॉन हा फर्स्ट ऑर्बिटमध्ये असेल का सेकंड ऑर्बिटमध्ये असेल किंवा कोणत्या सबशेलमध्ये असेल किंवा कोणत्या ऑर्बिटल मोशनमध्ये कोणत्या प्रकारचे ऑर्बिटल मोशन कवर केली जाते. हे जे काही आहे इलेक्ट्रॉनच्या बाबतीत त्याला म्हटलं जातं स्टेट ऑफ ॲन इलेक्ट्रॉन. द स्टेट ऑफ इलेक्ट्रॉन इन ॲन ॲटम इज डिफाईन्ड विथ अ सेट ऑफ क्वांटम नंबर. म्हणजे ही इलेक्ट्रॉनची जी स्टेट आहे ती स्टेट इथं खाली दिलेल्या 4 क्वांटम नंबर वापरून काय केली जाते, डिफाईन केली जाते. ओके, आता हे 4 क्वांटम नंबर्स कोणकोणते आहेत, तर पहिला आहे प्रिन्सिपल क्वांटम नंबर म्हणजे स्मॉल एन. त्याला आपण म्हणतो पहिलं ऑर्बिट, दुसरं ऑर्बिट, तिसरं ऑर्बिट, चौथं ऑर्बिट, त्याला म्हणतात प्रिन्सिपल क्वांटम नंबर. आता सेकंड आहे ॲझिम्युथल क्वांटम नंबर किंवा त्याला म्हणतात अँग्युलर क्वांटम नंबर जो स्मॉल एल असेल. ओके, अँग्युलर क्वांटम नंबर. त्याच्यानंतर नेक्स्ट आहे मॅग्नेटिक क्वांटम नंबर M1 आणि फोर्थ आहे स्पिन क्वांटम नंबर MS. तर ह्या चारही काय करतात, तर इलेक्ट्रॉनची स्टेट जी आहे ती स्टेट काय करतात, देतात, स्टेट रिप्रेझेंट करतात. तर अकॉर्डिंग टू पाउलीज एक्सक्लुजन प्रिन्सिपल म्हणजे पाउलीज एक्सक्लुजन प्रिन्सिपल काय सांगतं, तर नो टू इलेक्ट्रॉन्स इन ॲन ॲटम कॅन हॅव दी सेम सेट ऑफ क्वांटम नंबर्स. म्हणजे एका ॲटममध्ये असे 2 इलेक्ट्रॉन्स कधीही असत नाहीत की ज्या 2 इलेक्ट्रॉन्सना हे चारीच्या चारी जे काही क्वांटम नंबर्स आहेत ते सारखेच असतील. म्हणजेच काय, तर 2 इलेक्ट्रॉन्स असे असतील की ज्यांना 3 क्वांटम नंबर सारखे असतील म्हणजे N सेम असेल, L सेम असेल आणि M सेम असेल, परंतु MS सेम असणार नाही. किंवा L सेम असेल, M सेम असेल, MS सेम असेल पण N सेम असणार नाही. ओके, आता पाउलीज एक्सक्लुजन प्रिन्सिपल कोणतं आहे, तर फक्त एवढंच, कोणतं, नो टू इलेक्ट्रॉन्स इन ॲन ॲटम कॅन हॅव दी सेम सेट ऑफ क्वांटम नंबर्स N, L, M अँड MS. इथंपर्यंत पाउलीज एक्सक्लुजन प्रिन्सिपल हे संपलेलं आहे. रिझल्टंट मॅग्नेटिक डायपोल मोमेंट ऑफ अ पेअर ऑफ इलेक्ट्रॉन्स इन दी सेम स्टेट इज 0. म्हणजेच काय, तर एखाद्या सेम स्टेटमध्ये जे 2 इलेक्ट्रॉन्स आहेत ते जर 2 जर असतील तर त्यांचा रिझल्टंट मॅग्नेटिक डायपोल मोमेंट हा कसा येतो, 0 येतो. म्हणजे पेअरनं जर इलेक्ट्रॉन्स असतील तर त्याचा मॅग्नेटिक डायपोल मोमेंट हा 0 येतो. नेक्स्ट दिलेला आहे, सो दे ॲटम विथ ऑड नंबर ऑफ इलेक्ट्रॉन इन इट्स आउटरमोस्ट ऑर्बिट विल पजेसेस नॉन झिरो रिझल्टंट मॅग्नेटिक मोमेंट. म्हणजेच काय, तर सो दे ॲटम म्हणजेच म्हणून ॲटममध्ये जर ऑड नंबर ऑफ इलेक्ट्रॉन्स असतील म्हणजे आउटरमोस्ट सेलमध्ये 5 इलेक्ट्रॉन्स असतील तर काय होणार आहे, 4 इलेक्ट्रॉन्स हे काय होणार, पेअर नेतील म्हणजे 2 पेअर तयार होणार 2-2 इलेक्ट्रॉनच्या आणि 1 इलेक्ट्रॉन हा काय राहणार आहे, अनपेअर्ड राहील. अनपेअर्ड इलेक्ट्रॉन राहिला की त्याला काय होणार आहे, 0 रिझल्टंट मॅग्नेटिक मोमेंट येणार नाही. म्हणजेच काय येणार आहे, तो काहीतरी मॅग्नेटिक मोमेंट येणार आहे म्हणून त्याला काय म्हणतात, विल पजेसेस नॉन झिरो रिझल्टंट मॅग्नेटिक मोमेंट. म्हणजे 0 रिझल्टंट मॅग्नेटिक मोमेंट येणार नाही. तर नॉन झिरो येईल म्हणजे 0पेक्षा वेगळी काहीतरी व्हॅल्यू येणार आहे. कधी, तर ज्यावेळेस आउटरमोस्ट ऑर्बिटमध्ये ऑड नंबर ऑफ इलेक्ट्रॉन्स असतील, इव्हन नंबर जर असतील तर
रिझल्टंट मॅग्नेटिक मोमेंट हा 0 येईल. आता हे तुम्ही एक्झाम्पलच्या साह्याने इथं पाहू शकता. कशा प्रकारे? तर इथे एक एक्झाम्पल तुम्हाला दिलेलं आहे. क्लोरीन. आता क्लोरीनचा ॲटॉमिक नंबर हा 17 असतो. क्लोरीनच्या ॲटममध्ये किती इलेक्ट्रॉन्स असतात? तर 17 इलेक्ट्रॉन्स. आणि केमिस्ट्रीमध्ये तुम्ही इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन स्टडी केलेलं आहे. ते कोणतं आहे इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन? 17 इलेक्ट्रॉन्स हे सबशेलमध्ये किंवा आपण ज्याला म्हटलं जातं ऑर्बायटल्समध्ये कशाप्रमाणे भरले जातात किंवा कशाप्रमाणे फिल केले जातात तर तुम्हाला माहीत आहे. त्याचं इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन 1s2, 2s2, 2p6, 3s2 अँड 3p5. म्हणजेच काय? तर आता पहिल्या ज्या काही शेल्स आहेत त्याच्यामध्ये तुम्हाला पाहता येईल 1s2 कम्प्लिटली फिल्ड आहे, 2s2 फिल्ड आहे कम्प्लिटली, 2p शेलमध्ये सुद्धा 6 इलेक्ट्रॉन्स असतात, ती फिल्ड आहे. आता 3s2मध्ये सुद्धा 3s ही शेलमध्ये 2 इलेक्ट्रॉन्स आहेत, कम्प्लिटली फिल्ड आहे. मात्र p शेलमध्ये 6 इलेक्ट्रॉनची गरज असते आणि इथं आहेत 5च इलेक्ट्रॉन्स. मग काय केलं जातं? 5 इलेक्ट्रॉन जे आहेत त्या 5 इलेक्ट्रॉन्सपैकी 4 इलेक्ट्रॉन्स हे पेअरनं आहेत, म्हणजे 2 आणि 2 पेअर झाल्या. आणि राहिलेला 5वा इलेक्ट्रॉन कसा आहे? अनपेअर्ड आहे. म्हणजे 5व्या इलेक्ट्रॉनसाठी पेअरिंगसाठी कोणताही इलेक्ट्रॉन नाही, म्हणजे तो कसा राहिला? अनपेअर्ड राहिला. म्हणजेच काय? तर ड्यू टू 1 अनपेअर्ड इलेक्ट्रॉन Cl possesses non-zero रिझल्टंट मॅग्नेटिक मोमेंट. तर इलेक्ट्रॉनला काहीतरी मॅग्नेटिक मोमेंट असणार आहे, म्हणजे 0 असणार नाही. अजून एक एक्झाम्पल आपल्याला पाहता येईल. बोरॉन. बोरॉनचा ॲटॉमिक नंबर 5 आहे, म्हणून त्याचं इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन कसं लिहिता येईल तुम्हाला? 1s2, 2s2 अँड 2p1. आता ह्या ठिकाणी 1s2 पहिलं जे ऑर्बिट जे आहे ते ऑर्बिट फुलफिल झालं. 2s2 हे पण 2s2मध्ये 2 इलेक्ट्रॉन्स हे पूर्ण भरलेलं आहे. आता 2pमध्ये 2p6 असतात इलेक्ट्रॉन्स, त्यापैकी एकच आहे. म्हणजे काय झाला? तर ह्या ठिकाणी अनपेअर्ड इलेक्ट्रॉन झाला. अनपेअर्ड इलेक्ट्रॉन झाल्यामुळं काय होणार आहे? तर बोरॉनला सुद्धा काहीतरी मॅग्नेटिक मोमेंट असेल. म्हणजे त्याला काय म्हटलं? 0 असेल का? तर नाही. म्हणून त्याला म्हणतात नॉन झिरो रिझल्टंट मॅग्नेटिक मोमेंट असणार आहे. आता हेलियमसाठी, हेलियम तुम्हाला माहीत आहे ॲटॉमिक नंबर हा 2 असतो आणि जेवढा ॲटॉमिक नंबर असतो तेवढी इलेक्ट्रॉनची संख्या असते. त्यामुळे इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन कसं होणार आहे? 1s2. व्हॅलन्स ऑर्बिट काय येणार? 1s2. म्हणजेच काय? तर पेअर्ड इलेक्ट्रॉन आला. म्हणजेच काय? तर पहिल्या इलेक्ट्रॉन आणि दुसऱ्या इलेक्ट्रॉनचा एकमेकाला मॅग्नेटिक मोमेंट हा कॅन्सल होईल. त्यामुळे रिझल्टंट मॅग्नेटिक मोमेंट हा काय येणार आहे? 0 येणार आहे. ड्यू टू पेअर्ड इलेक्ट्रॉन्स इन आउटरमोस्ट ऑर्बिट रिझल्टंट मॅग्नेटिक मोमेंट ऑफ हेलियम इज 0. ओके. पुढं आता तुम्हाला सांगता येईल झिंकसाठी 30 इलेक्ट्रॉन्स असतात. आता इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन त्याचं तुम्हाला माहीत आहे. 1s2, 2s2, 2p6, 3s2, 3p6 आणि 3d लगेचच इथं येत नाही, तर काय येणार आहे? 4s2 येतो, कारण तो नियमच आहे. 4s2 आणि 4s झाल्यानंतर 3d आणि राहिलेले इलेक्ट्रॉन्स येणार आहेत. 3d 10 येणार आहेत आणि डीमध्ये 5 ऑर्बायटल्स असतात आणि 10 इलेक्ट्रॉन्स तुम्हाला गरजेचे असतात आणि ते सगळे भरलेले आहेत. सगळे ऑर्बायटल्स भरलेले आहेत पूर्णपणे. म्हणजे अनपेअर्ड इलेक्ट्रॉन एकही राहिला नाही. म्हणजेच काय? तर एकमेकाला पेअर्ड इलेक्ट्रॉन असल्यामुळं एकमेकांचा जो काही मॅग्नेटिक मोमेंट जो असेल तो काय होतो? एकमेकांना कॅन्सल होतो आणि नेट रिझल्टंट मॅग्नेटिक मोमेंट हा काय येणार आहे? 0 येणार आहे. ठीक आहे. अजून एक एक्झाम्पल तुम्हाला पाहता येईल. आयर्नचा ॲटॉमिक नंबर हा 26 असतो. म्हणजेच काय? तर ॲटममध्ये किती इलेक्ट्रॉन्स असणार आहेत? 26 इलेक्ट्रॉन्स असणार आहेत. इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन तुम्हाला इथं दिलेलं आहे. 1s2, 2s2, 2p6, 3s2, 3p6 येणार आहे. 4s2 येईल आणि 4s2 नंतर मग 3d6 येणार आहे. ह्याच्यामध्ये आता काय झालं? तर 3dमध्ये किती इलेक्ट्रॉन्स? तर किती शेल्स ऑर्बायटल्स असतात? तर 5 ऑर्बायटल्स असतात 3dमध्ये. मात्र 5 ऑर्बायटल्स म्हणजे 10 इलेक्ट्रॉनची गरज आहे, मात्र इथं आहेत 6 इलेक्ट्रॉन्स. मग त्या 6 इलेक्ट्रॉनची मांडणी तुम्ही अशा प्रकारे करणार आहात. प्रत्येक ऑर्बिटलमध्ये एक एक इलेक्ट्रॉन हा ठेवून दिला जातो आणि परत
शिल्लक राहिलेले इलेक्ट्रॉन परत पहिल्यापासून चालू केले जातात. म्हणजे पहिल्या ऑर्बिटमध्ये 2 इलेक्ट्रॉन्स होणार आहेत आणि राहिलेल्या 4 ऑर्बिट्समध्ये 4 इलेक्ट्रॉन्स हे अनपेअर्ड राहणार आहेत. त्यामुळं आयर्नची रिझल्टंट मॅग्नेटिक मोमेंट हा कसा असणार आहे, जास्त असणार आहे. ड्यू टू 4 अनपेअर्ड इलेक्ट्रॉन्स Fe possesses नॉन झिरो रिझल्टंट मॅग्नेटिक मोमेंट. जेवढा अनपेअर्ड इलेक्ट्रॉनची संख्या जास्त तेवढी मॅग्नेटिक मोमेंटची व्हॅल्यू जी आहे ती कशी असणार आहे, जास्त असणार आहे. आता निकेलसाठी सुद्धा पाहता येईल तुम्हाला किती इलेक्ट्रॉन्स आहेत. ॲटॉमिक नंबर 28 आहे, म्हणजे 8 इलेक्ट्रॉन्स असणार आहेत. आणि 28 इलेक्ट्रॉन्स असल्यामुळं इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन इथं तुम्हाला दिलेलं आहे. कशा प्रकारे आहे तर 1s2, 2s2, 2p6, 3s2. आता कम्प्लिटली फिल्ड ऑर्बिटल जे आहे त्याचा आपण विचार करायचा नाही. मात्र आउटरमोस्ट जे ऑर्बिट आहे ज्याला आपण व्हॅलन्स ऑर्बिट म्हणतो त्याचा तुम्ही फक्त विचार करणार आहात. म्हणजे काय येणार 4s2 अँड 3d8 येणार आहे. मग 4s2 म्हणजे हे फिल्ड झाले, याचा काही प्रश्न नाही. 3dमध्ये डी ऑर्बिटल आहे म्हणजे 10 इलेक्ट्रॉनची गरज असते. मात्र इथं 8च इलेक्ट्रॉन्स आहेत. म्हणजेच काय तर 3 ऑर्बिटल्स पूर्णपणे भरलेले आहेत आणि 2 ऑर्बिटल्स कशा झाल्या तर अनपेअर्ड इलेक्ट्रॉन्स. त्यामुळं निकेललासुद्धा काहीतरी मॅग्नेटिक मोमेंट हे असणार आहे, म्हणजे झिरो असणार नाही. म्हणून काय लिहिलेलं आहे, निकेल पजेसेस नॉन झिरो रिझल्टंट मॅग्नेटिक मोमेंट. ओके, आता हेच तुम्हाला खाली दिलेलं आहे नोटमध्ये. ॲटम्स विथ अनपेअर्ड इलेक्ट्रॉन्स हॅव अ नेट मॅग्नेटिक डायपोल मोमेंट. म्हणजे ज्या ॲटममध्ये अनपेअर्ड इलेक्ट्रॉन्स असतात त्या ॲटमला काहीतरी नेट मॅग्नेटिक डायपोल मोमेंट असणार आहे. पुढं काय दिलेलं आहे, इफ अ बल्क मटेरियल इज मेड ऑफ लार्ज नंबर ऑफ सच ॲटम्स. म्हणजे बल्क मटेरियल जर असेल, आपण मटेरियल घेतलं आणि ते क्वांटिटीनं जर जास्त असेल तर काय होणार आहे, इज मेड अप ऑफ लार्ज नंबर ऑफ सच ॲटम्स. म्हणजे अशा प्रकारचे ॲटम्स असणार आहेत. अँड मॅग्नेटिक डायपोल मोमेंट ऑफ ईच ॲटम इज रँडमली ओरिएंटेड. म्हणजेच काय तर प्रत्येकाची मॅग्नेटिक डायपोल मोमेंट ही कशी असणार आहे, कोणत्याही डायरेक्शनमध्ये ते किंवा रँडमली, म्हणजे त्याची डायरेक्शन जी आहे ती डायरेक्शन वेगवेगळ्या डायरेक्शनमध्ये असू शकते. फॉर मेनी मटेरियल्स रिझल्टंट मॅग्नेटिक डायपोल मोमेंट बिकम्स झिरो. म्हणजेच आपल्याकडे जे काही सबस्टन्सेस आहेत, आपणाला जे काही मटेरियल्स आपण जे पाहतो त्या मटेरियलमध्ये जास्तीत जास्त मटेरियल जे आहे ते अशी आहेत की ज्यांचा मॅग्नेटिक डायपोल मोमेंट हा झिरो असतो. आणि थोडीफारच अशी मटेरियल आहे जे 4 नंबरमध्ये दिलेलं आहे. फॉर सम मटेरियल्स रिझल्टंट मॅग्नेटिक डायपोल मोमेंट इज नॉन झिरो. म्हणजेच नॉन झिरो मॅग्नेटिक डायपोल मोमेंट असणारी थोडीशीच मटेरियल्स आहेत आणि झिरो मॅग्नेटिक मोमेंट असणारी जास्त मटेरियल्स आपणाला पाहायला मिळतात. ओके, पुढं तुम्हाला दिलेलं आहे एक्सप्लेन दी टर्म्स. म्हणजे तुम्ही आता ह्या लागणाऱ्या ज्या काही डेफिनेशन्स आहेत ज्या मॅग्नेटिक प्रॉपर्टी किंवा मॅग्नेटिक प्रॉपर्टी एक्सप्लेन करण्यासाठी तुम्ही वापरणार आहात. ह्या मॅग्नेटिक मटेरियलशी संबंधित वेगवेगळ्या डेफिनेशन्स आहेत. त्या डेफिनेशनचं तुम्हाला या ठिकाणी मीनिंग स्टडी करता येईल किंवा डेफिनेशन स्टडी करता येईल. डेफिनेशन्स तुम्हाला तोंडपाठ असल्या पाहिजेत. त्याच्यावरूनच तुम्ही पुढचं डेरिवेशन जे आहे ते डेरिवेशन तुम्हाला लिहिणं सोपं जाईल किंवा त्याचं मीनिंग जे आहे ते मीनिंग तुम्हाला समजेल. आता पहिली डेफिनेशन कोणती आहे, मॅग्नेटायझेशन. ओके, आता एखादं मटेरियल आहे त्या मटेरियलचं मॅग्नेटायझेशन म्हणजे काय. ओके, तर दी रेशो ऑफ मॅग्नेटिक डायपोल मोमेंट, दी रेशो म्हणजे भागाकार. कशाचा भागाकार, दी रेशो ऑफ मॅग्नेटिक डायपोल मोमेंट. म्हणजे ते जे काही मटेरियल आहे त्या मटेरियलचा, ते जे काही मॅग्नेटिक मटेरियल आहे त्या मटेरियलचा मॅग्नेटिक डायपोल मोमेंट आणि त्या मटेरियलचा व्हॉल्यूम म्हणजे त्या मटेरियलचं आकारमान, ह्या दोन्हीचा जर भागाकार जर घेतला तर जे काही तुम्हाला मिळेल त्याला म्हणतात मॅग्नेटायझेशन ऑफ दॅट मटेरियल. म्हणजेच काय, दी रेशो ऑफ मॅग्नेटिक डायपोल मोमेंट टू दी व्हॉल्यूम ऑफ दी मटेरियल इज कॉल्ड ॲज मॅग्नेटायझेशन कॅपिटल एम. ते कॅपिटल एम नोटेशनने दर्शवलं जातं, दाखवलं जातं. म्हणून इथं फॉर्म्युला लिहिलेला आहे, व्हेक्टर फॉर्ममध्ये दिशा दर्शवलेली आहे. मॅग्नेटायझेशन कॅपिटल एम इज इक्वल टू दी मॅग्नेटिक डायपोल मोमेंट म्हणजे नेट मॅग्नेटिक डायपोल मोमेंट. म्हणजे आपण म्हणतो
स्पिन आणि ऑर्बिटल मॅग्नेटिक मोमेंट. तो जो रिझल्टंट जो येणार आहे तो रिझल्टंट मॅग्नेटिक डायपोल मोमेंट म्हणजेच एम नेट डिव्हायडेड बाय व्हॉल्यूम ऑफ दॅट मटेरियल. ह्यांचा जर रेशो घेतला तर तुम्हाला काय मिळतं, मॅग्नेटायझेशन मिळणार आहे. ओके, आता पुढं मॅग्नेटायझेशन ही कशी क्वांटिटी आहे, तर व्हेक्टर क्वांटिटी आहे आणि त्याचं SI युनिट जे आहे ते SI युनिट कोणतं येणार आहे, ॲम्पियर पर मीटर. SI युनिट कोणतं येणार आहे, तर ॲम्पियर पर मीटर. आणि त्याच्या डायमेन्शन ज्या आहेत त्या डायमेन्शन्स कोणत्या येणार आहेत, तर m⁻0 l⁻⁻1, कारण ॲम्पियर पर मीटर म्हणजे एल हा छेदस्थानामध्ये असणार आहे, म्हणजे l⁻⁻1 येईल, t⁻0 येणार आहे आणि ॲम्पियर म्हणजे करंट आहे म्हणजे I⁻1 येईल. ओके, दीज आर दी डायमेन्शन्स ऑफ दी मॅग्नेटायझेशन. ओके, मॅग्नेटिक मटेरियलची जी काही फील्ड आहे, ज्याला मॅग्नेटिक फील्ड असं म्हणतो आपण, त्या फील्डची स्ट्रेंथ किती आहे. स्ट्रेंथ जर जास्त असेल तर इंटेन्सिटी जास्त असणार आहे आणि मॅग्नेटिक फील्डची स्ट्रेंथ जर कमी असेल तर मॅग्नेटिक इंटेन्सिटी कशी असणार आहे, कमी असणार आहे. आता हे डेफिनेशनमध्ये कसं दिलेलं आहे तुम्हाला, तर दी रेशो ऑफ दी स्ट्रेंथ ऑफ मॅग्नेटायझिंग फील्ड, दी रेशो ऑफ दी स्ट्रेंथ ऑफ मॅग्नेटायझिंग फील्ड टू दी permeability of free space is called as magnetic intensity. That means capital H. Magnetic intensity capital H ह्या नोटेशननी काय केली जाते, डिनोट केली जाते, दर्शवली जाते. कॅपिटल H इक्वल टू B0 डिवायडेड बाय μ0. B0 म्हणजेच काय, तर स्ट्रेंथ ऑफ मॅग्नेटायझिंग फील्ड, स्ट्रेंथ ऑफ मॅग्नेटायझिंग फील्ड, आणि μ0 म्हणजेच काय, परमिएबिलिटी ऑफ फ्री स्पेस. म्हणजे तुम्ही ही नोटेशन्सच्या फॉर्ममध्ये जरी डेफिनेशन लक्षात ठेवली तरी चालेल, म्हणजे फॉर्म्युले लक्षात ठेवायचे. म्हणजेच काय, तर मॅग्नेटिक इंटेन्सिटी H इक्वल टू B0 डिवायडेड बाय μ0, आणि B0 म्हणजे तुम्हाला माहीत आहे मग स्ट्रेंथ ऑफ मॅग्नेटायझिंग फील्ड, आणि μ0 म्हणजे काय, परमिएबिलिटी ऑफ फ्री स्पेस. ओके, म्हणजेच मॅग्नेटिक इंटेन्सिटी कशी लिहिता येईल तुम्हाला, तर इट इज दी रेशो ऑफ स्ट्रेंथ ऑफ मॅग्नेटायझिंग फील्ड टू दी permeability of free space is called as magnetic intensity. Okay, it is vector quantity आहे which indicates the strength of magnetic field at a point. Okay, SI युनिट कोणता आहे, तर ॲम्पियर पर मीटर, आणि डायमेन्शन्स कोणत्या येणार आहेत, m⁻0 l⁻⁻1 t⁻0 अँड I⁻1. म्हणजेच काय, तर मॅग्नेटिक इंटेन्सिटी आणि वरती जी टर्म आलेली आहे मॅग्नेटायझेशन, ह्या दोन्ही टर्म ज्या आहेत त्या दोन्ही टर्मची SI युनिट सारखीच आहेत आणि डायमेन्शनसुद्धा सारख्याच आहेत. ओके, आता आपण नेक्स्ट डेफिनेशन पाहणार आहोत, तर मॅग्नेटिक ससेप्टिबिलिटी, ज्याच्यासाठी नोटेशन काय वापरलं जातं, काय CHI ज्याला म्हणतात, काय हे नोटेशन वापरलं जातं. ओके, मॅग्नेटिक ससेप्टिबिलिटी काय आहे, कोणती डेफिनेशन आहे, तर दी रेशो ऑफ मॅग्नेटायझेशन ऑफ मटेरियल टू दी मॅग्नेटिक इंटेन्सिटी ऑफ फील्ड इज कॉल्ड ॲज मॅग्नेटिक ससेप्टिबिलिटी. काय म्हणजे वरती ज्या दोन डेफिनेशन्स बघितल्या त्या डेफिनेशनचा परत काय आहे, किंवा वरती ज्या दोन टर्म आपण बघितल्या त्या टर्मचा ह्या तिसऱ्या डेफिनेशनमध्ये काय घेतलेला आहे, तर रेशो घेतलेला आहे. रेशो ऑफ मॅग्नेटायझेशन ऑफ अ मटेरियल टू दी मॅग्नेटिक इंटेन्सिटी ऑफ अ फील्ड. ओके, मॅग्नेटायझेशन आपण पहिली डेफिनेशन बघितलेली आहे, म्हणजे रेशो कशाचा घ्यायचा आहे, द रेशो ऑफ मॅग्नेटायझेशन ऑफ अ मटेरियल, म्हणजे मॅग्नेटायझेशन ऑफ अ मटेरियल टू दी मॅग्नेटिक इंटेन्सिटी ऑफ दी फील्ड इज कॉल्ड ॲज अ मॅग्नेटिक ससेप्टिबिलिटी. काय, ओके, म्हणजे वरती ज्या दोन डेफिनेशन बघितल्या तिथं ज्या दोन वर्डिंग शब्द आलेले आहेत त्याचाच ह्या ठिकाणी काय घेतलेलं आहे, रेशो घेतलेला आहे. म्हणजे तुम्हाला काय मिळते, तर ससेप्टिबिलिटी काय, म्हणजेच काय इक्वल टू मॅग्नेटायझेशनसाठी नोटेशन आहे कॅपिटल M आणि मॅग्नेटिक इंटेन्सिटीसाठी नोटेशन आहे कॅपिटल H. ओके, काय इक्वल टू M डिव्हायडेड बाय H. काय इज मेजर ऑफ रिस्पॉन्स ऑफ गिव्हन मटेरियल टू दी ॲप्लाइड एक्सटर्नल मॅग्नेटिक फील्ड. म्हणजे काय जे आहे ते काय रिप्रेझेंट करतं, तर रिस्पॉन्स ऑफ गिव्हन मटेरियल टू दी ॲप्लाइड एक्सटर्नल मॅग्नेटिक फील्ड. ओके, आता पुढं नेक्स्ट, व्हॅल्यू ऑफ
Value of chi indicates magnetization produced in a given substance when kept in external magnetic field. म्हणजेच काही ससेप्टिबिलिटी जी आहे ती ससेप्टिबिलिटी काय इंडिकेट करते, तर मॅग्नेटायझेशन, किती मॅग्नेटायझेशन प्रोड्यूस झालेलं आहे त्या सबस्टन्समध्ये, ती जी व्हॅल्यू असेल ती व्हॅल्यू जर जास्त असेल तर कायची व्हॅल्यू जास्त असणार आहे. मॅग्नेटायझेशन कमी प्रोड्यूस झालं असेल तर कायची व्हॅल्यू ही कमी असणार आहे. ओके. व्हॅल्यू ऑफ काय इंडिकेट्स द मॅग्नेटायझेशन प्रोड्यूस्ड इन अ गिवन सबस्टन्स व्हेन केप्ट इन एक्सटर्नल मॅग्नेटिक फील्ड. When atomic dipole moment of substance oppose the external magnetic field, chi is negative. म्हणजेच काय, तर जेव्हा ॲटॉमिक डायपोल मोमेंट ऑफ अ सबस्टन्स अपोज द, म्हणजे एखादा सबस्टन्स हा मॅग्नेटिक फील्डमध्ये जर ठेवला असेल आणि तो जो सबस्टन्स आहे त्या सबस्टन्सचा ॲटॉमिक डायपोल मोमेंट हा अपोजिंग असेल, कशाच्या, तर ॲप्लाइड एक्सटर्नल मॅग्नेटिक फील्डच्या जर अपोज असेल तर कायची व्हॅल्यू ही निगेटिव्ह असते. आणि जेव्हा ॲटॉमिक डायपोल मोमेंट ऑफ सबस्टन्स अलाइन दी एक्सटर्नल मॅग्नेटिक फील्ड, म्हणजेच एक्सटर्नल मॅग्नेटिक फील्डच्या डायरेक्शनमध्ये जर असेल तर काय इज पॉझिटिव्ह, तेव्हा काय कसा असतो, पॉझिटिव्ह असतो. ओके. आता पुढं अजून तुम्हाला काही डेफिनेशन स्टडी करावे लागतील. कोणती, तर मॅग्नेटिक परमिएबिलिटी. काय आहे मॅग्नेटिक परमिएबिलिटी, म्हणजे आपण आता 3 डेफिनेशन स्टडी केल्या. मॅग्नेटायझेशन, मॅग्नेटिक इंटेन्सिटी आणि ससेप्टिबिलिटी. आता अजून डेफिनेशन आहे. मॅग्नेटिक परमिएबिलिटी म्हणजे काय, तर दी रेशिओ ऑफ टोटल फील्ड इनसाइड दी मटेरियल टू दी इंटेन्सिटी ऑफ मॅग्नेटिक फील्ड इज कॉल्ड अ मॅग्नेटिक परमिएबिलिटी म्यू. म्हणजेच काय, दी रेशिओ ऑफ टोटल फील्ड म्हणजे बी, आपण त्याला मॅग्नेटिक फील्ड म्हणतो. द रेशिओ ऑफ टोटल फील्ड इनसाइड दी मटेरियल टू दी इंटेन्सिटी ऑफ मॅग्नेटिक फील्ड, म्हणजे आपण एच हे नोटेशन घेतलेलं आहे त्याच्यासाठी. हा जो रेशो असेल त्या रेशोला काय म्हणतात, मॅग्नेटिक परमिएबिलिटी म्यू असं म्हटलं जातं. ओके. आता पुढं, म्यू इज मेजर ऑफ नंबर ऑफ मॅग्नेटिक लाईन्स ऑफ फोर्स पासिंग थ्रू दी मॅग्नेटिक मटेरियल प्लेस्ड इन अ मॅग्नेटिक फील्ड. म्हणजे एखादं जर मटेरियल मॅग्नेटिक फील्डमध्ये जर ठेवलं असेल तर म्यू काय मेजर करतो, तर नंबर ऑफ मॅग्नेटिक लाईन्स ऑफ फोर्स पासिंग थ्रू दी मॅग्नेटिक मटेरियल्स. म्हणजे मॅग्नेटिक मटेरियलमधून किती लाईन्स ज्या आहेत, नंबर ऑफ लाईन्स पास होतात, ती जी व्हॅल्यू जी आहे ती मेजर करण्याचं काम कोण करणार आहे, म्यू करणार आहे. इट इज ॲनॉलॉगस टू परमिटिव्हिटी इन इलेक्ट्रोस्टॅटिक. म्हणजे ही जी टर्म आहे, म्यू ही जी टर्म आहे ती परमिटिव्हिटी सारखीच असं आहे. इलेक्ट्रोस्टॅटिकमध्ये जी परमिटिव्हिटी आपण जी स्टडी केलेली आहे त्याच्यासारखीच आहे. एस आय युनिट कोणता आहे, तर वेबर पर ॲम्पियर मीटर ऑर हेनरी पर मीटर. कोणतं युनिट आहे मॅग्नेटिक परमिएबिलिटीचं, तर हेनरी पर मीटर ऑर वेबर पर ॲम्पियर मीटर. त्याच्या डायमेन्शनसुद्धा दिलेले आहेत तुम्हाला, m⁻⁴, l⁻⁴, t⁻⁻², i⁻⁻². ओके. आता पुढं रिलेटिव्ह परमिएबिलिटी. रिलेटिव्ह परमिएबिलिटी म्हणजे काय, तर दी रेशो ऑफ मॅग्नेटिक परमिएबिलिटी ऑफ दी मटेरियल टू दी मॅग्नेटिक परमिएबिलिटी ऑफ फ्री स्पेस. ओके. दी रेशो ऑफ मॅग्नेटिक परमिएबिलिटी ऑफ दी मटेरियल टू दी मॅग्नेटिक परमिएबिलिटी ऑफ फ्री स्पेस इज कॉल्ड रिलेटिव्ह परमिएबिलिटी म्यू आर. रिलेटिव्ह परमिएबिलिटी म्यू आर म्हणजेच काय, तर इट इज दी रेशो ऑफ मॅग्नेटिक परमिएबिलिटी, आपण वरती बघितलेलं आहे म्यू, डिव्हायडेड बाय मॅग्नेटिक परमिएबिलिटी ऑफ फ्री स्पेस. फ्री स्पेसची मॅग्नेटिक परमिएबिलिटी म्हणजे μ0. ठीक आहे. ह्या दोन्हीचा जर रेशो घेतला तर काय मिळते, रिलेटिव्ह परमिएबिलिटी तुम्हाला मिळते. आणि म्यू म्हणजे माहीत आहे तुम्हाला बी डिव्हायडेड बाय एच, आणि μ0 म्हणजेच काय, तर B0 डिव्हायडेड बाय एच. ह्या दोन्हीमधला एच कॅन्सल होईल, म्हणजे काय मिळणार आहे, बी डिव्हायडेड बाय B0. अशा प्रकारे ह्या डेफिनेशन्स तुम्ही स्टडी केलेल्या आहेत. आता अजून 2 आर्टिकल्स राहिलेले आहेत. ह्या डेफिनेशनची मिनिंग जी आहे ती मिनिंग जर माहिती असतील तर तुम्हाला पुढची जी 2 आर्टिकल जे आहेत त्या आर्टिकलमध्ये एक्सप्रेशन्स तुम्हाला स्टडी करावे लागणार आहेत. आणि तुमच्यासाठी अतिशय महत्त्वाचे 2 आर्टिकल्स तुम्हाला काय करता येतील, स्टडी करता येतील. तर ह्या ठिकाणी आपण थांबूया आणि परवाच्या दिवशी नंतरचा व्हिडिओ सेंड केला जाईल. ओके.